काय झालं? काऊन ओरडून राहिली एवढ्या जोरा जोरानं? कुठे गेलती तू? किती जोराची मी आवाज देऊन राहिलो. किती भूक लागली मला. खेळता खेळता भूक लागली म्हणून धावत धावत घरी आलो. केव्हाची आवाज देऊन राहिलो तू येऊन बी नाही राहिली. आपल्या दोस्तींच्या घरी गेलती का? नुसती फिरत राहते. थांब येऊ दे, बाबालेच नाव सांगतो तुझ्या. सांगू का राणी, तुले सांगू का? घरीच ताव ना, भांडे घासत होतो. तर फिरतं ना साऱ्या गावभर. मला म्हणून राहिली का दोस्तींच्या घरी गेली होती? मी येऊ दे त्या बाबाला, मी तुझेच नाव सांगतो. काय नाव सांगतो माय बाबाला? माहित आहे माय नाव राणी आहे म्हणून. मलाच माय नाव ठेवलं होतं राणी. त्याची मी लाडाची पोरगी आहे. मी तुझेच नाव सांगतो बाबाला. येऊ दे जरा घरी थांब. तू तर खूपच हुशार की मारून राहिली हो राणी. आपल्या आईसोबत असं कोणी बोलते का? सांगू का कुठून आली असं शिकून? जाऊ दे ते सगळं. पहिले माझ्यासाठी चांगलं काही जेवण आण. खूप जोराची भूक लागली. हात पाय तर धुय. खेळून आल्याबरोबर का जेवायलाच बसतं का? पहिले हात धुय मग जेवण कर. थांब आणतो. किती वेळची हात धुवून येऊन बसली हो, तरी मग आईचा जेवण आल्याचा काही पत्ताच नाही. इथेच अंदर बसून जेवून राहिली आता. मला इथं उपाशी ठेवून राहिली. समजतच नाही बाबा मग आईचं. कशी आई आहे तर मायवाली. आई अन्न जेवण. मी हात धुवून येऊन बसली ना. अन्न लवकर जेवण. भूक लागली ना जोराची. काय पोरगी आहे बाप्पा, काय चिल्लावून राहिली जोरा जोरानं. थोडसा इले धीर नाही. घे बाप्पा जेवण घे. खूप भूक लागली ना तुले. घे जेवून घे. शी, हे कायची भाजी? कारल्याची भाजी. मी नाही खात. मी नाही खात जरा हे कारल्याची भाजी. काही चांगलं नाही बनवती का माझ्यासाठी? काय बी बनवत राहते कारल्याची भाजी. कोणी आपल्या पोरीला कारल्याची भाजी चारते का? कधी इडली बनवा, कधी डोसा बनवा, कधी मॅगी बनवा. नाही बनवते ते आपली कारल्याची भाजी ना. खाय 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 म्हणते. अहो तर वरण भात बी आहे. थोडेसे काढले बी खा लागते. काय नुसते काढले नाही खा म्हणून तुले. मी तर काहीच कारले नाही खात. मी थोडंसं वरण भात खातो. झालं. तुला जे खाऊशा लागते ते खा बापा. जेव लवकर लवकर. आणि चाल आपण मार्केटात जाऊन. त्या 8 दिवसाच्या बाद वाढदिवस आहे ना. तुले चांगले चांगले मस्त कपडे घेऊन देतो. काय तुम्हाला मस्त बाजारात नेतं का फिरासाठी? नवीन नवीन कपडे घेऊन देतो. वा वा वा. आता लवकर लवकर जेवून घेतो. चल बापा आपण दोघे मस्त बाजारात जाऊ. पण तिथं मला काही खायचं चांगलं घेऊन देजो. बर्गर नाही तर पिझ्झा घेऊन देजो. मी थोडंसं वरण भात खाऊन घेतो. पण मी बाजारात आल्यावर मला काही चांगलं चांगलं खायचं देजो घेऊन. हो खाय लवकर लवकर. चाल जाऊ बाजारात. चाल व लवकर लवकर राणी. चाल लवकर लवकर. बस भेटली पाहिजे. चाल. चालून तर राहिलो आई. आता का जोरा जोरान धावू का? काय बापा हे पोरगी काय हळूहळू चालून राहिली. थांबलो आई, मी मागच राहिलो. थांबलो माझ्यासाठी थांबलो. मला का सोडून चालली का तू एकटीच? त्यासारखी हळूहळू चालीन तर उद्याच पोचून आपण. चल बाबा मी लवकर लवकर चालतो. नाही तर माई आज मला तर सोडून एकटीच बाजारात चालली जाईल. ये राणी लवकर लवकर ये. धावत धावत ये. आलो आई आलो. धावूनच तर राहिलो. बाबा लवकर लवकर धावतो. चालू राणी लवकर लवकर चाल. चालून तर राहिलो आई. त्या पायाला का चक्के लावले का? एवढी जोरा जोरात चालून राहिली तू. चल बाबा लवकर लवकर धावतो मी. कशी आई आहे तर तिने आपल्या पोरीची दया बी नाहीये. एवढी धावून राहिलो तरी थांबून नाही राहिली माझ्यासाठी. पुढे 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 चालली. थकलो बापा चालू चालू. पाय दुखत आहे. ए राणी चाल लवकर. आलं दुकान. पाय दुखून राहिले बापा. आलो बापा दुकान. थांबलो आई थांबलो थोडीशी. मला आपल्यासोबत अंदर दुकानात तर घेऊन जा. ये ना इथंच ताव. मागा मागा लवकर लवकर. बोला ताई, काय पाहिजे तुम्हाला? अजी दादा मला 2 चांगल्या साड्या दाखवा बरं. अमाय आई तुझ्यासाठी वाढदिवसासाठी ड्रेस घ्यायला आली ना. आणि आपल्यासाठी साडी पाहून राहिली का? पहिले माझ्यासाठी 2 साड्या घेऊन घेतो. मग त्यासाठी ड्रेस पाहून. वाढदिवस माय का तू आहे? काही समजतच नाही बापा. कशी आई आहे तर मायवाली. मीची पोरगी हो का नाही हो तर माहित नाही. आपल्यासाठी साड्या घेऊन राहिली पहिले. कोणी आपल्या पोरीसाठी पहिले घेते मग आपल्यासाठी घेते.
दाखवा. 1000 रुपयाची एक साडी दाखवा. ठीक आहे दाखवतो. 1000 रुपयाची साडी दाखवतो. घ्या ताई तुमची साडी घ्या. हो दादा द्या साड्या. हे घ्या 2000 रुपये 2 साड्याचे. घ्या ताई साड्या. चालू राणी आता त्यासाठी घेऊन दुसऱ्या दुकानातून. छान. पैसे घे वाचले का माझ्यासाठी? तर तुलाच पुरे खतम केले. असले बाप्पा चाल चाल. आता ह्या दुकानात तरी माझ्यासाठी कपडे घे. नाही तर पाहिजे तू अजून आपल्यासाठी. दुकानवाले दादा, ओ दुकानवाले दादा कुठे गेले? आम्हाला कपडे दाखवा बरं. बोला बाई काय दाखवू तुम्हाला? अजी दुकानवाले दादा मा पोरीसाठी चांगला ड्रेस दाखवा बरं. किती वर्षाची आहे हे पोरगी? 5 वर्षाची आहे. कसा ड्रेस पाहिजे? अम्ब्रेला ड्रेस पाहिजे का अम्ब्रेला फ्रॉक पाहिजे का साधी फ्रॉक पाहिजे का सलवार सूट पाहिजे? ओ दुकानवाले काका मला अम्ब्रेला फ्रॉक दाखवा. वाढदिवसाला मला अम्ब्रेला फ्रॉकच पाहिजे. मी दुसरी कोणती फ्रॉक घालणार नाही. फक्त अम्ब्रेला फ्रॉकच घालेन. ठीक आहे बाळा अम्ब्रेला फ्रॉकच दाखवतो. हे पहा अशी आहे अम्ब्रेला फ्रॉक. बाळा तुला आवडली का फ्रॉक? थांबा काका मला जवळून पाहू द्या. अरे वा किती छान फ्रॉक आहे. मला खूपच आवडली अम्ब्रेला फ्रॉक. मला हेच फ्रॉक घेऊन दे. ठीक आहे राणी तुला आवडली ना तर हेच फ्रॉक घे. दादा द्या पॅक करून द्या हे फ्रॉक. ठीक आहे ताई करून देतो पॅक. हे घ्या फ्रॉक पॅक करून दिली. 1000 रुपये देऊन द्या ह्या फ्रॉकचे. अरे देवा 1000 रुपयाची फ्रॉक. एवढी महाग फ्रॉक नको दाखवू दादा. थोडी सस्ती दाखव. पाहू नाही तुला तेवढ्या मायगाच्या 2000 रुपयाच्या साड्या घेतल्या. तुम्हाला 1000 रुपयाची फ्रॉक नाही घेऊन देऊ शकत का? ओ राणी एक फ्रॉक खूपच महाग आहे ना. 1000 रुपयाची म्हणते. मला हेच फ्रॉक पाहिजे. 1000 रुपयाची होय नाही तर 2000 रुपयाची होय. तुला कशी साडी घेतली आपल्यासाठी 2000 रुपयाच्या. मला बी 1000 रुपयाची फ्रॉक घेऊन दे. नाही तर मी घेणारच नाही दुसरी फ्रॉक. हेच फ्रॉक घेऊन देशील तर मी घालीन. नाही तर मी फ्रॉक घेणार नाही दुसरी कोणतीच. ओ दुकानवाले भाऊ 600 लावून द्या हे फ्रॉक. अजी ताई 600 रुपये खूप कमी होते ना. 1000 कुठं 600 कुठं का परवडणार आहे? 900 लावतो. आई तुला तर आपल्या साडीसाठी काही कमी जास्त भाव नाही केली ना. फ्रॉकसाठीच काम करून राहिली. ते घेऊन नाही द्यायचे का मला फ्रॉक? तर सांग तसं. नाही तर नाही घेत मी फ्रॉक. जुनीच फ्रॉक घालीन आपल्या वाढदिवसाला. मी जुनी फ्रॉक घालीन आणि तू आपली नवीन साडी घाल जो मा वाढदिवसाला. कशी पोरगी आहे देवा. हिला काही समजत नाही का? ह्या दुकानवाल्या पुढे मला भाव बी कमी नाही करू दे आणि साड्याचं सांगून राहिली. का वाटण आलं का ह्या बाईनं साड्याच्या जागी भाव कमी नाही केला ना. फ्रॉकसाठी भाव कमी करत आहे. सांगा ताई 900 देतो फ्रॉक. त्याच्यापेक्षा मी 1 रुपया बी कमी नाही करू शकत. अरे दादा हे 900 रुपये खूप झाले ना. 600 लाव. आई तुला का सीध्यानं फ्रॉक नाही घेऊन द्यायची आहे का? तुमच्या दुकानवाल्या काकाले 600 ला म्हणून राहिली. ही पोट्टी का पागल झाली का? पहिले पुढे बोलून राहिली या दुकानवाल्या पुढे. तर मी चांगली त्याला 600 मागून राहिलो तर दिलं असतं ना त्यानं 600. पण ही पोट्टी पुढे बोलून राहिली. बोला ताई 900 रुपये देता का? अजी दादा 900 रुपये लगेच झाले ना. ठीक आहे मी 650 रुपये देतो. तू मला वाढदिवसाला 650ची फ्रॉक घेऊन देता का? चांगली 1000 रुपयाची घेऊन दे ना. तू माझी आई होस का नाही होस? एवढी सस्ती फ्रॉक घेऊन देऊन राहिली. तू एवढी महागाची साडी घेतली. बोला ताई 900 देऊ का? बोला. ह्या पोट्टीनं तर विचारच आणला बापा मला. चांगली भाव करत होतो तर करू बी नाही दे. पुढं आपणच बोलून राहिली त्या दुकानवाल्या पुढं. अजी दादा एक काम करा 800 देऊन द्या. कशी आई आहेस हो तू? मला 800ची फ्रॉक घेऊन देता का? 1000 रुपयाची फ्रॉक घेऊन दे मला वाढदिवसाला. नाही तर मी घालणारच नाही. मी एवढी सस्ती फ्रॉक नाही घालणार. तू मला 1000 रुपयाची फ्रॉक घेऊन देशील तेव्हाच मी आपला वाढदिवस करेन. बोला ताई 900 देऊ का? काका 1000 रुपयाला द्या. मला 1000 रुपयाची फ्रॉक घालायची आहे
पागल झाली का? तो 900 म्हणते नाही 1000 रुपयाची फ्रॉक म्हणून राहिली. घ्या ताई, आता आखरीची बोली 900 रुपये. आता याच्या पुढं मी काही तुम्हाला फ्रॉक दाखवत नाही. ठीक आहे दादा, देऊन द्या आता 900लेच द्या. अहो आई, पण मला 1000 रुपयाची फ्रॉक पाहिजे होती ना, आणि तुला 900ची घेऊन दिली का? फक्त 1000 रुपयाची साडी घालशील का, आणि मी का 900चीच फ्रॉक घालीन का आपल्या वाढदिवसात? समजतच नाही बाबा आई, तू येतं काही. घ्या ताई, तुमची फ्रॉक घ्या 900 रुपयाले. 4 राणी झाली फ्रॉक घेऊन. चाल आता घरी जाऊन. तुला मला पिझ्झा बर्गर तर काही घेऊनच नाही दिली काही खावासाठी. दुकानाच्या बाहेर तर चाल, मग घेऊन देतो. चाल. बोला, काय पाहिजे तुम्हाला? दुकानवाले काका, मला एक मॅचिंग बॅग, मॅचिंग सॅन्डल आणि मॅचिंग बांगड्या पाहिजे. अजून काय काय पाहिजे? काय काय लागते राणी तर सांग ना दुकानवाल्याने, नाही तर घरी जाऊन मनावानं बोंबलशील अजून. आता आठवतो दे, सोचू आठवू घेतो. काय पाहिजे लवकर लवकर सांगा, अजून दुसरे गिराईक वाट पाहून राहिले. अजून दुकानवाले काका, लाल कलरची लिपस्टिक, बांगड्या, अजून हेअरबँड, अजून टिकली पाकिट देता. ठीक आहे, देतो सगळं सामान. बस एवढंच सामान पाहिजे का? अजून काही नाही पाहिजे का? हो, एवढंच पाहिजे. पिझ्झा तर नाही घेऊन दिली. बस दुकानात फ्रॉक घ्यायला नेली, नाही तर हे बॅग घ्यायला, सॅन्डल घ्यायला आणली. एवढे भरून पाय दुखत आणली, आणि इथं काही खावायचं बी नाही घेऊन दिली. आता सगळं घेऊन झालं ना, आता चाल बाहेर दुकानाच्या, तुला पिझ्झा बी घेऊन देतो. चाल आता घरी वापस. हो, चाल. अशी केली आज राणीनं माझी गंमत. दुकानवाल्या पुढं काही तिनं मला फ्रॉकचा भावच नाही करू दिला. राणीमुळं मला 600ची फ्रॉक 900ला घ्यायला लागली. तर असा आहे आजचा माझा व्हिडिओ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला आता उद्याला भेटू. तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.